हॅलो नमस्कार मंडळी. मी सध्या आहे सिंगापूरमध्ये आणि एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की इनफॅक्ट मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर आपण बघूयात. हे काही आहेत प्रोडक्ट्स जे एशियन कंट्रीतले आहेत, म्हणजे थायलंड किंवा जपान चायनीज ब्रँडचे वगैरे आहेत प्रोडक्ट, आणि हे आपले इंडियन ब्रँड्सचे आहेत. ठीक आहे. तर इथे ह्यांचं तुम्ही बघाल तर ह्यांचं ना न्यूट्री ग्रेड त्यांनी मेन्शन केलेलं असतं. तुम्ही बघाल तर सगळ्या प्रोडक्ट्सवर त्यांच्या. आणि हे बघा, हे पण हाय प्रोटीन म्हणून ह्याचं पण न्यूट्री ग्रेड यांनी मेन्शन केलेलं आहे. पण तुम्ही आपल्या प्रोडक्ट्सवर बघाल तर तुम्हाला कुठेही न्यूट्री ग्रेड किंवा काही असं मेन्शन केलेलं नसतं. तर इथे जे काय तुम्हाला ABCD असं ग्रेडिंग दिसतं आहे, तर हे सगळं ग्रेडिंग बेस्ड ऑन इन्ग्रेडियंट्स, केमिकल काही त्याच्यात मिक्स असतील किंवा शुगर कंटेंट, ह्या पॅरामीटर्सवर बेस्ड हे ग्रेडिंग केलेलं असतं. तर यात हेच आहे. A म्हणजे बेस्ट, म्हणजे चांगले पॅरामीटर्स आहेत त्याचे. B त्याच्यानंतर थोडंसं कमी, C D म्हणजे लाईकवाईज असं ग्रेडिंग ह्यांनी केलेलं आहे. तर मलाही असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये सुद्धा असं काहीतरी चेंज व्हावा आणि प्रत्येक फूड आयटम्सवर जसे इन्ग्रेडियंट्स मेन्शन केलेले आहेत. फूड फार्मा म्हणजे भरपूर असे यूट्यूबर्स आहेत जे फूड इंडस्ट्रीत भरपूर काही इनोव्हेटिव्ह आणि म्हणजे फूड इन्ग्रेडियंट्स वाचण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, लोकांना अवेअर करतात बऱ्याच गोष्टी. तर त्या बेस्डवर जर फूडच्या पॅकेजिंगवरच तुम्ही जर ग्रेडिंग मेन्शन केलं तर खूप बेटर राहील लोकांना म्हणजे परचेस करायचं की नाही करायचं हे ठरवण्यासाठी. तर हा व्हिडिओ नक्की मुंडे साहेबांपर्यंत पोचावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा. बाय बाय.